नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 18, 19, 20 मे 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात वातावरण कसे असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तसेच मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी येणार आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नैऋत्य मोसमी वारे वाहू लागले असून यंदा मान्सून लवकर दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मान्सून सर्वसाधारण 1 जून दरम्यान देशामध्ये दाखल होतो। यंदा मात्र 27 ते 28 मे दरम्यान अर्थात 2 ते 3 दिवस आधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार ही माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे। सध्या तमिळनाडूमधील कन्याकुमारी दरम्यान चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे। त्यासोबतच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे। कमी दाबाचा पट्टा केरळ ते मराठवाड्यापर्यंत विस्तारलेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे। कमी दाबाचा पट्टा केरळ ते मराठवाड्यापर्यंत विस्तारलेला आहे। अशीच परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे आणि अशीच परिस्थिती राहिल्यास बंगालचा उपसागर आणि इंडोनेशियाचा पश्चिम किनारा आणि सुमात्रा बेटावर मान्सूनचा पाऊस 19 मे पर्यंत कोसळेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर मान्सून 28 मे पर्यंत देशात अर्थात केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याचे संकेत दिले आहेत। 10 ते 12 जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रात येण्याचा अंदाज आहे। सध्या केरळपासून मराठवाड्यापर्यंत विस्तारलेले कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल आहे। अशी अनुकूल परिस्थिती राहिल्यास केरळमध्ये 28 मे आणि महाराष्ट्रात 11 ते 12 जून दरम्यान मान्सून येण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। मग चला तर पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर पुढील 3 दिवसात वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। 18, 19 आणि 20 मे 2024 या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असून कोणत्या भागात गारपीटची शक्यता बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळच्या बहुतांश भागात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर, कर्नाटक या राज्यात बहुतांश ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर भारताच्या पूर्व भागाकडे हैदराबाद, रामगुंडम, विजयवाडा, जगदलपूर, विशाखापट्टणम या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। रायपूर, कोरबा, राउरकेला, भुवनेश्वर, कोलकाता इकडे बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राकडे पुढील 3 दिवसात दक्षिण कोकणात आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये पावसाचा अंदाज ठिकठिकाणी मध्यम हलका तर काही भागात वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा तसेच अल्डोना बेडशी जोरदार स्वरूपात राहील। मोपासा, पारसेम, वेंगुळा, महापन इकडे मध्यम स्वरूपात बऱ्याच ठिकाणी राहील आणि गोवा राज्याचा परिसर, पणजी, बिचलियम, अंजनियम, गव्हाली, वास्को द गामा, मडगाव, कोचकोडे, रिवोना, जागवी या बऱ्याच परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर, बेळगाव, बाची, रानाकोंडे या भागात जोर कमी राहील, हलका मध्यम पाऊस राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी, अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज आहे।
कडेगाव पटेगाव आणि कणकवली पोंडा राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कापसी निपाणी चिकोडी सल्लगा इस्वोर्ली कागल चुतवेल किनिकोडाली आश्रा या भागात हलका पाऊस राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर कमी असून विजयदुर्ग पुर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण हलका पाऊस राहील। पश्चिम भागात लांजा बेलकर साक्रपा संगमेश्वर माखनजन मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरंगी दागलपूर बिलरजत हलका मध्यम पाऊस या भागात राहील। जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायबग हिडकल देवणघाटी गोकाक अलकांगी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अतनी आडाली तेलसंग तिकोटा विजयपूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। सातारा जिल्ह्याकडे कराड कडेगाव पुसेवली औंध रहिमतपूर हलका पाऊस राहील। अरळ अरवडे सातारा कोरेगाव इकडे हलका पाऊस राहील। पश्चिम भागामध्ये अरळ अरवाडे शिरशिंगे लोटे चिपळूण सागदेव महाबळेश्वर पोलादपूर महाड वर्धन गोरेगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। बोर शिरवळ विहाले लवासा जिटे पुणे जिल्ह्याचा परिसर सवंदगर आंबे कळवण हलका पाऊस पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील। इतर भागात बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात कोरुरवाडी वांगी केरण कोंडेसेल्सेस परांडा आणि कर्जत लगतचा परिसर बिगवण या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। बेमले टेंभुर्णी अरणगाव मोल अंगार अकलूज माळशिरस पंढरपूर महूद बुद्रुक दिघाची आटवाडी जिंके हलका मध्यम राहील। कुरुविलाटी सोलापूर मंद्रुप इकडे मध्यम स्वरूपात राहील। वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुष्टी नलदुर्ग ओर्टिलाई जोरदार स्वरूपात राहील। अलूर मुरम तुगाव उज्जैनम घोटाला रुद्रवाडी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसे अहमदनगर जिल्ह्याकडे राशीन कर्जत कुलधरण जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्टीला हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे अहमदनगर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे पेन खोपोली कसमतले हलका पाऊस राहील। मुंबई नवी मुंबई तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। वाडा इगतपुरी जव्हार मोकडा त्र्यंबक इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार वातावरण कोरडे असून अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीडचा उत्तर परिसर इकडे पावसाचा जोर कमी राहील। ढगाळ स्थिती असून वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। तर बीड जिल्ह्यात पावसाचा अंदाजा बीड गेवराई मंजलगाव परळी अंबेजोगाई घाटनंद्रा हलका पाऊस राहील। आणि धाराशिवकडे कळंब मासा तारकेडबुम इकडे हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी राहील। धाराशिव तुळजापूर वैरभंग पाणीगाव बार्शी इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याकडे लातूर श्रंतपाल उदगीर आणि लगतचा परिसर गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि बिदर हिलखेडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। देगलूर रुद्रलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर जोरदार पावसाचा अंदाजा परभणी जिल्ह्याच्या काही भागात राहील। अहमदपूर जळकोटला जोरदार स्वरूपात राहील। मुखेड कवठा नरशी कोंडलवाडी धर्माबाद हलका पाऊस राहील। लोहा बुजुर्गला जोरदार स्वरूपात राहील। आणि परभणी जरी बोरी जंतूर वातावरण कोरडे राहील। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे नांदेड भागाला अद्रापूर बसमत हलका राहील। मुखेड भोकर पेटुंबरी बैसना शिवानी जेवली या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। इतर भागात हलका पाऊस राहील। हिंगोली वाशिमलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर दर्यापूर अकोला बोरगाव मंजू हलका मध्यम पाऊस राहील। अमरावती जिल्ह्यात अमरावती मोझारी अचलपूर चिखलदरा इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्याचा राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटके दारवा हलका पाऊस राहील। पांढरकवडा घाटंजी करंजले हलक्या पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील। वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट हलका पाऊस राहील। देवळी कोल्हापूरलाई मध्यम स्वरूपात राहील। वर्धा जामनी बुरिकोकाटे अरबी वडोणा लाडगड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मोजारी तळेगाव आष्टी दुर्गवाडा काटी वरुड नरखेड आसपासचा परिसर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे बुरिकोकाटे तुतीवाडा कोडाली काटोल धामणा हिंगणा डोरली कमळेश्वर उमरी सावरनेर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात बऱ्याच ठिकाणी राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर घोगसरोड वनिकायर हलक्या सरींचा अंदाज आहे। सोनापूरला हलका राहील। आणि शिरपूर खेडगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहेरी भांबरगड पासेवाडा सुंद्रा कापसी पंकजनोर गिरवाडा पाराकोट इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोट चामोर्शीला जोरदार स्वरूपात राहील। मोलसावली राजोळी गडचिरोली आणि चुरमुरा नाट्य चौक अरमोरी दिघोरी किमटी मैदान इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे।
आणि मालवेरा, अमगर चौकी, चिंचघर, कोलेगावला हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याकडे गोंदिया, तुमसर, सांगसरी, गोरेगाव, आमगाव, साखरेटोळा हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तर भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अडेल, भिवापूर, खेरगाव, उमरेड, गोथनगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। लखनी, साकोलीला हलका राहील। भंडारा, चिखली, मौदा, बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, खरबसर इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड भागाला, लातूर, धाराशिवच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सांगली, सोलापूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय।